श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं स्वामींचा भक्त या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. देवदोष लागू नये म्हणून देवघरात किंवा देव्हाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवू नयेत, देवदोष लागू नये म्हणून कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, तरच तुमची पूजा सुफल संपूर्ण होते. देवदोष लागू नये म्हणून कोणत्या वस्तू ठेवू नयेत ज्यामुळे अशुभ मानले जातात आणि देवदोष लागू नये म्हणून कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, म्हणजेच कोणत्या गोष्टी पूजेत केल्या पाहिजेत किंवा नाही केल्या पाहिजेत, या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. वास्तुशास्त्रानुसार घरात पूजेचं स्थान नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेलाच असलं पाहिजे. या दिशेत देव्हारा असल्यास किंवा पूजेचं स्थान असल्यास घरातील सदस्यावर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. तसेच ही ऊर्जा कायम घरातील सदस्यासोबत राहते. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय हे गाणं आपण सर्वांनी ऐकलं आहे. या गाण्याचा अर्थ खूप सोपे, समजणारे आणि खरे देखील आहेत. देव आनंदात चराचरात आहेत. देवावर फक्त आपली श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. देवाचा वास सर्वत्र आहे, प्रत्येक दिशेला आहे. असे असेल तर हिंदू घरामध्ये देवाला पूजेला एक वेगळंच महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या देवाची पूजेसाठी विशेष स्थान आहे. घरात ज्या ठिकाणी पूजेचे स्थान असते ती जागा खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे पूजेच्या ठिकाणची जागा नेहमी स्वच्छ असावी असा प्रयत्न सर्वजणच करतात. तसेच पूजेच्या ठिकाणी किंवा देव्हाऱ्याच्या ठिकाणी शांतता असली पाहिजे. शास्त्रानुसार ज्या घरात स्वच्छता आणि शांतमय वातावरण असते तिथेच सकारात्मक ऊर्जेचा वास असतो, दैविक शक्तीचा वास असतो. पूजेच्या ठिकाणी थोडी जर अस्वस्थता असली तर नकारात्मक ऊर्जेचा वास कुटुंबावरही प्रत्येक सदस्यावर पडतो असे मानले जाते. त्यामुळे अशुभ वाटेल अशी कोणतीही वस्तू तिथे ठेवू नये. शास्त्रानुसार घरात पूजेचे स्थान नेहमी ईशान्य दिशेलाच हवे, म्हणजे उत्तर पूर्व दिशेलाच हवे. सध्या प्रत्येकाला सुखसुविधांनी भरलेले जीवन जगायचे असते. सुखसुविधांना भरलेले जीवन जगण्यासाठी पैसा हा काळाची गरज असल्यासारखं आहे. परंतु या पैशात घराचे इतर खर्च, संततीला लागणारा खर्च, चैनीच्या वस्तूवर लागणारा खर्च असे अनेक खर्च येतात. पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीवर किंवा व्यक्तीला कठोर परिश्रम तर करावाच लागतो. परंतु अनेक वेळा काही लोकांना यश मिळते तर काहींना कठोर परिश्रम करूनही आर्थिक संकटावर मात करता येत नाही. काही घरामध्ये तुम्हाला सतत भांडण असल्याचे जाणवते. काही घरामध्ये सुख, शांती आणि समाधानाचा अंशही नसतो. अशा वेळी आपल्याला काही वास्तुदोष असल्याचेही सांगण्यात येते. पण तुम्हाला जर घरामध्ये सुख शांती राखायची असेल तर तुमच्या स्वभावासह तुमच्या घरात देखील काही वस्तू बदलाव्या लागतात. घरामध्ये सुख शांती राखून ठेवण्यासाठी आपण अनेक वेळा प्रयत्न करतो. त्यासाठी आपला स्वभाव, तडजोड या सगळ्या गोष्टीवर असतो. पण त्यासह आपल्याला साथ हवी असते ती वास्तुदोष हटवण्याची. प्रत्येकजण वास्तुशास्त्रात सांगतो की घरात काही वस्तू आणल्याने किंवा असल्याने आर्थिक संकट दूर होते आणि देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो. वास्तू नियमांप्रमाणे पूर्व आणि उत्तर दिशा ही अधिक ऊर्जात्मक आहे. त्यामुळे या दिशांना योग्य गोष्टी ठेवल्यास आरोग्य, समृद्धी आणि इतर शक्तीचा विकास होतो. तर जाणून घेऊया आपण कोणत्या वस्तू सकारात्मक ऊर्जा आणतात. गणपतीची मूर्ती. घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो फ्रेम ठेवणे खूप शुभ असते. पण शास्त्रानुसार विघ्नहर्त्याच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. वास्तुदोषामुळे आराम मिळतो. फळझाड वास्तूनुसार
घरामध्ये श्रीफळ, नारळ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरात नारळ ठेवणे शुभ असते. नारळ ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते असेही म्हणतात. जीवनात आनंद येतो. ज्योतिषाच्या सल्ल्याने हे नारळ विधीपूर्वक ठेवावे. शंख घरात किंवा घराच्या मंदिरात शंख ठेवणे शुभ मानले जाते. शंख ठेवल्याने घरात सकारात्मक येते ऊर्जा. शंख ठेवल्याने वास्तुदोषही दूर होतात आणि जीवनात आनंद मिळतो. लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे फोटो किंवा चित्र. वास्तू सांगते की आर्थिक संबंधित समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी माता आणि भगवान कुबेर यांची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. असे मानले जाते की माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या कृपेने जीवनात पैशाची कमतरता भासत नाही. आणि दुसरा म्हणजे कोणत्या वस्तू ठेवू नयेत, आता ह्याबद्दल आपण पाहूया. देव्हाऱ्यात एकाच देवाचे 2 फोटो ठेवू नयेत. विशेषतः गणपतीच्या 3 प्रतिमा देव्हाऱ्यात नसू नयेत. असे म्हणतात की तसं असल्यास घरातील शुभ कार्यात अडचणी येतात आणि कुटुंबावर कलह देखील येतो. घरात ज्या ठिकाणी देव्हारा आहे त्याच्या वरच्या मजल्यावर त्याच ठिकाणी शौचालय असता कामा नये. तसेच पूजेच्या आजूबाजूला देखील शौचालय असू नये. शास्त्रानुसार स्वयंपाकघरात देव्हारा असणे योग्य मानले जात नाही. तसंच असं असल्यास कितीही पूजा अर्चा केली तरी त्याचे फळ मिळत नाही. घरातील देव्हाऱ्यात देवांच्या मोठ्या मूर्ती असता कामा नये. घरात शिवलिंग ठेवायचे असेल तर आपल्याला अंगठ्याला इतकंच आकाराचे शिवलिंग आपल्या घरात असायला हवे. त्यापेक्षा मोठे शिवलिंग असता कामा नये. शिवलिंग खूप संवेदनशील असते. त्यामुळे घरात नेहमी छोटे शिवलिंग ठेवायचा सल्ला हमेशा इतरांनाही द्यावा. शास्त्रानुसार देव्हाऱ्यात कधीही तुटलेले मूर्ती नसू नयेत. तशा मूर्ती आढळल्यास तातडीने वाहत्या नदीत प्रवाहित आपल्या करावे. देव्हाऱ्यात स्वच्छतेकडे नेहमी लक्ष किंवा काळजी घ्यावी. देव्हाऱ्यात कोमेजलेले फुलं देखील नसू नये. अशा प्रकारे आजच्या आपण व्हिडिओमध्ये देवदोष लागू नये म्हणून कोणत्या वस्तू ठेवावेत किंवा कोणत्या वस्तू ठेवू नयेत हे पाहिले आहेत. माझ्या चॅनेलला जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन आले तुमच्यासाठी.